उन्हाळ्यासाठी खास आज मी कोकम सिरप आणि त्या सिरपपासून 2 ड्रिंक्स कसे बनवायचे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। हॅलो, मी अंजली अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत करते। त्यासाठी आपल्याला अर्धा कप कोकम, त्यामध्ये 1 कप आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आणि 2 तास छान व्यवस्थित त्याला भिजवून घ्यायचं आहे। आणि इथे कोकमही व्यवस्थित भिजवून छान फुललेलं पण आहे। आता आपण एका मिक्सरच्या पॉटमध्ये कोकम थोडं थोडं टाकून आपण एक छान स्मूथ आपल्याला त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। आणि जे कोकमचं पाणी आहे ते पण आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं टाकून एक आपल्याला पेस्ट छान तयार करून घ्यायची आहे। आणि कोकमचं सरबत उन्हाळ्यात प्यायला खूप छान असते, आपल्या बॉडीला थंडावा देते। आणि इथे मी ड्राय कोकम वापरलेला आहे। कोकममध्ये कूलिंग प्रॉपर्टीज भरपूर राहतात, त्यामुळे उन्हाळ्यात हे सरबत पिणे खूप फायदेशीर असते। आणि मी या कोकम सिरपपासून मी तुम्हाला आज 2 ड्रिंक्स सांगणार आहे, एक मोहितो आणि एक कोकम सरबत। आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया। इथे आपलं कोकम मिक्सरला व्यवस्थित वाटून झालेलं आहे आणि कोकम आपण गरम पाण्यामध्ये भिजवलं, त्यामुळे त्याची छान एक स्मूथ पेस्ट तयार झाली आहे। कोकम आपल्याला इथे गरम पाण्यातच भिजवायचं आहे। आता आपण सिरप बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला गॅसवर एक पॅन ठेवायचं आहे आणि पॅनमध्ये आपल्याला इथे अर्धा कप साखर टाकायची आहे आणि अर्धा कपच आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे। साखर आणि पाणी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून साखर आपल्याला विरघळेपर्यंत आपल्याला ते मिक्स करायचं। आणि इथे आपण कोकम अर्धा कप वापरला आहे, तर त्यामुळे आपल्याला साखर आणि पाणी पण अर्धा कपच इथे वापरायचं आहे। आता आपण इथे जे कोकमची आपण पेस्ट बनवून ठेवली होती ती आता आपण त्यामध्ये टाकून आणि त्यामध्ये एक छोटा आल्याचा तुकडा, चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे। इथे आपल्याला जिऱ्याची पावडर आणि इथे काळं मीठसुद्धा आपल्याला टाकायचं आहे आणि थोडीशी इथे मिरपूड टाकायची आहे आपल्याला। आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून आणि त्याला एक छान उकळी काढून आपल्याला 8 ते 10 मिनटं आपल्याला हे छान सिरप आता शिजवून घ्यायचं आहे। 10 मिनटानंतर आपलं सिरप इथे तयार आहे। आता आपण गॅस बंद करून त्यामध्ये आता आपल्याला इथे लिंबाचा रस टाकायचा आहे आपल्याला। आणि लिंबाचा रस आपल्याला गॅस बंद केल्यानंतरच टाकायचा आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून आता हे सिरप आपल्याला रूम टेम्परेचरवर आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे। आणि हे आपल्याला पूर्ण व्यवस्थित गार करायचं। नंतर आपल्याला एका बाउलमध्ये चाळणी ठेवायची आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कोकमचं जे आपण सिरप बनवून ठेवलं होतं ते टाकून चमच्याच्या आपल्याला साहाय्याने ते व्यवस्थित आपल्याला गाळून घ्यायचं आहे। आणि हे सिरप गाळल्यानंतर एका काचेच्या स्वच्छ बॉटलमध्ये आपल्याला ते भरून फ्रीजला आपण ते 1 ते 1.5 महिना स्टोअर करू शकतो आणि फ्रीजच्या बाहेर 1 आठवडा आपण ते स्टोअर करू शकतो। आता इथे आपलं कोकम सिरप तयार आहे आणि या सिरपपासून मी आज तुम्हाला मोहितो ड्रिंक आणि एक कोकम सरबत कसे बनवायचे ते आता आपण बघूया। छान थंड थंड आपण आता कोकम सरबत आणि मोहितो सर्व करूया।